येवलामध्ये स्वागत आहे। येवला तालुक्यातील सावरगाव येथील स्वस्त धान्य दुकानात गंभीर गैरव्यवहार। ई-पॉस मशीनवर अंगठे घेऊन धान्य न दिल्याची ग्रामस्थांची गंभीर तक्रार। जून आणि जुलै महिन्यात शेकडो पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित। दोषी दुकानदारावर फौजदारी कारवाई करण्याची ग्रामस्थांची आक्रमक मागणी। येवला तालुक्यातील सावित्रीबाई फुले सावरगाव येथील सार्वजनिक वितरण प्रणालीचा कारभार पुन्हा एकदा वादात सापडला आहे। येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी थेट तहसीलदार आबा महाजन आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार गत मे 2026 मध्ये दुकानदाराने अत्यंत अल्प प्रमाणात धान्याचे वितरण केले होते। त्यानंतर जून आणि जुलै या 2 महिन्यात तर कहरच झाला असून शेकडो पात्र रेशन कार्ड धारकांना हक्काच्या धान्यापासून पूर्णपणे वंचित ठेवण्यात आले आहे। ग्रामस्थांचे गंभीर आरोप। फसवणूक। ई-पॉस मशीनवर लाभार्थ्यांचे अंगठ्यांचे प्रमाणीकरण करून घेण्यात आले, प्रत्यक्षात मात्र हातामध्ये धान्यच देण्यात आले नाही। बोगस कारभार। दुकानात बोगस अंगठे वापरले जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। काळी बाजारपेटी। शासनाचे स्वस्त धान्याची परस्पर ट्रॅक्टरमध्ये भरून विल्हेवाट लावण्यात आल्याचा गंभीर संशयही ग्रामस्थांनी निवेदनातून वर्तवला आहे। या सर्व प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी दुकानातील ई-पॉस मशीनचा डेटा, स्टॉक रजिस्टर आणि धान्य वाहतुकीचे रेकॉर्ड तपासण्यात यावे। तसेच गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधित दोषी दुकानदारावर तात्काळ फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी आणि वंचित राहिलेल्या सर्व कार्डधारकांना त्यांचे थकीत धान्य लवकरात लवकर वितरित करावे अशी आक्रमक मागणी अमोल पवार, महेश भुसारे, नारायण पवार, पंकज जाधव यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी केली आहे। DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला। आम्ही सावरगावचे योगेश पवार व सर्व ग्रामस्थ आज रेशन दुकानाची तक्रार घेऊन तहसीलदार साहेबांकडे आलो होतो। आमच्या गावातील रेशन दुकानदार हे आम्हाला रेशन कमी देतात, काहींना देतच नाही। त्यांचे बायोमेट्रिक करून घेतात, थंब करून घेतात आणि त्यांना ऑनलाईन फक्त धान्य दिल्याचं दाखवतात। त्यांना परत तिथलं रेशन ते त्यांच्या मूळ गावी घेऊन जातात, कानडीला। ते विचारलं असतं ते सांगतात की आम्ही इथून मक्का घेऊन जातो, तिकडून तुम्हाला गहू तांदूळ घेऊन येतो। आम्ही तहसीलदार साहेबांच्या हे निदर्शनास आणून दिलं की यांचा गोडाऊन कुठं आहे, यांचं वाटप दुकान कुठं आहे, याचं रेग्युलर आणि व्यवस्थित वाटप झालं पाहिजे। तर तहसीलदार साहेबांनी सांगितलं की याच्यावर मी त्यांना अगोदरही नोटीस दिली आहे आणि त्याची परत अंमलबजावणी करून योग्य ती कारवाई करेल। सावरगाव इथला रहिवासी असून आमच्या गावातले रेशन दुकानदार सातत्याने रेशन कमी देतो। प्रत्येक वेळेस 2 किलो 3 किलो धान्य कमी देतो आणि त्याला विचारलंच तो सांगतो का तहसीलदार साहेबांनीच आम्हाला धान्य कमी दिलेलं आहे। त्याच्यामुळे हे तहसीलदार साहेबांनी आमच्या गावाला पूर्ण धान्य साठा उपलब्ध करून द्यावा व आमच्या गावाला संपूर्ण गावाला रेशन सातत्याने व जेवढं त्यांच्या हक्काचं आहे तेवढं सतत मिळावं ही तहसीलदार साहेबांना आमची काळजीपूर्वक विनंती। या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आम्हाला आमचं रेशन भेटलं नाही तर आम्ही उपोषणाचा पण त्यांना इशारा दिलेला आहे। सावरगाव आम्ही सावरगावचे ग्रामस्थ अशी तक्रार घेऊन आलो तहसील साहेबांसमोर। आम्हाला रेशन हे मिळत नाही आणि ते बी टायमिंग तो देत नाही आणि देतो तर तो आम्हाला 3 किलो कमी देतो। याची तक्रार घेऊन आम्ही तहसील साहेबाकडे आलो। तहसील साहेबांनी तक्रार आमची मान्य केली। तुमची ही कामगिरी मी ही तक्रार पूर्ण करतो तर आम्हाला 2 दिवस तहसील साहेबांनी अवधी दिली। याच्यावर आम्ही तहसील साहेबाचे आभारी आहे। धन्यवाद। मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, यरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या।